बोटाच्या एका स्पर्शाने जगातील ताज्या घडामोडी व महत्त्वपूर्ण मुलाखती पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह या लोकप्रिय ॲप्लिकेशनला डाउनलोड करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी गजानन जाधव राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या दिनमुद्रा या सत्रात आपलं स्वागत करतो। आज 3 जानेवारी भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती। सर्वप्रथम या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका यांची आज 193वी जयंती। महिलांना शिक्षणाची जाणीव करून देण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केलं। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीलाच बालिका दिन असेही म्हटले जाते। महिलांना शिक्षणासाठी प्रेरित करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज स्त्रिया शिक्षित झाल्या। त्यांनी बालविवाह बंदी, विधवांवरील अत्याचाराला लगाम घातलेला आहे। सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांच्या हितासाठी व्यतीत केले आणि समाजातील कुप्रथा, अन्याय, अत्याचार यांच्यातून महिलांना बाहेर काढलं। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव गावात झाला। त्यांचे जन्मस्थान शिरवळपासून 5 किलोमीटर अंतरावर होते। सावित्रीबाई फुले या माता लक्ष्मी आणि वडील खंडोजी नेवासे पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या। वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह 12 वर्षाच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाला। सावित्रीबाई आणि ज्योतिरावांना मूल नव्हतं। त्यांनी विधवेचा मुलगा यशवंत याला दत्तक घेतलं। ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि हळूहळू त्यांनी अनेक शाळा उघडल्या। पहिली शाळा पुण्यातील भिडेवाड्यामध्ये त्यांनी सुरू केली। सावित्रीबाई फुले जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी शाळेमध्ये जायच्या तेव्हा कर्मठ लोक त्यांच्यावर माती, शेण, दगड, गोटे फेकून मारत, तेव्हा सावित्रीबाई खूप खचून जायच्या, पण त्यांनी शाळेत जायचं काही सोडलेलं नाही। सोबत त्यांनी आपल्या एक लुगडी ठेवली, जाताना ती लुगडी नेसून जायच्या आणि दगड-धोंडे फेकल्यानंतर त्यांच्या वरती जे चिखल फेकला जायचा त्यांच्यावरती चिखल फेकल्यानंतर ती साडी खराब व्हायची, ती लुगडी खराब व्हायची आणि सोबत नेलेली लुगडी तिथं त्या बदलून परत त्याच्यावरती ते शिकवण द्यायच्या। पण त्या खचल्या नाहीत। कर्मठ लोकांनी खूप त्रास दिला। सावित्रीबाई फुले या स्त्री समाजामध्ये स्त्रियांना प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहेत। यांनी त्या काळामध्ये समाजातील कर्मठ लोकांना हादरा दिला आणि वेगवेगळ्या असलेल्या कुप्रथांना, पारंपरिक रूढींना छेदून त्यांनी त्या ठिकाणी स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम केलं। जिथे महिलांना केवळ सन्मानच मिळाला नाही, तर जीवन जगण्याचा नवा मार्ग शोधून देण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे। त्यावेळी मुलींचा बालविवाह होता। विधवा झाली तर त्या बाईला कोणत्याही कार्यक्रमामध्ये, सामाजिक कार्यात येऊ दिले जात नव्हते। अशा वेळी सावित्रीबाईंनी त्याकडे लक्ष घातलं आणि त्यांच्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी स्वतःच्या घरामध्ये विधवांसाठी एक केंद्र सुरू केलं, त्यांना शिक्षित केलं आणि अशा उपेक्षित असलेल्या स्त्रियांना समाज प्रवाहामध्ये आणण्याचं काम करून त्यांना एक मानाचं स्थान देण्याचं काम सावित्रीबाई फुले यांनी केलं। याबरोबरच त्यांनी समाजाचा, स्त्री शिक्षणाने समाजाचा पाया घातला, जिथे महिलांना समान अधिकार मिळाले आणि जे लोक काल दगडफेक करायचे तेच लोक महिलांचा आदर करू लागले आणि
1892मध्ये त्यांनी पुण्यातील विधवा महिलांच्या आर्थिक विकासासाठी महिला सेवा मंडळाच्या रूपानं देशातील पहिली महिला संघटना स्थापन केली. या संस्थेत दर 15 दिवसांनी सावित्रीबाई स्वतः गरीब, दलित आणि विधवा महिलांशी चर्चा करत. 28 जानेवारी 1853 रोजी फुले दाम्पत्याने त्यांचे शेजारी मित्र आणि चळवळीतील भागीदार उस्मान शेख यांच्या घरी बालहत्या रोखण्यासाठी एक केंद्र स्थापन केले. सावित्रीबाईंनी सर्व जबाबदारी घेतली. 4 वर्षात या घरात 100हून अधिक विधवा महिलांनी मुलांना जन्म दिला. पुढे पुण्यामध्ये प्लेग या आजाराने भयंकर हाहाकार उडाला आणि असा प्लेग पसरला, त्यात अनेक जण मृत्युमुखी पावले. सावित्रीबाई फुले यांनी रुग्णांची काळजी घेण्यासाठी दवाखाना उघडला आणि लोकांची काळजी घेत असताना त्यांनाही प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाईंचा मृत्यू झाला. आज बेटी बचाओ बेटी पढाओ ही घोषणा तुम्हा सर्वांना चांगलीच आठवत असेल. 18व्या शतकाबद्दल बोलायचं झालं तर इथल्या मुलींना लिहिण्या वाचण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, बाहेर फिरण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, महिलांना बुरख्यात ठेवण्याची पद्धत होती. अशा वेळी या सर्व दुष्कृत्यांना मागे टाकून सावित्रीबाईंनी असं कार्य केलं, त्या सर्व जोखडातून स्त्रियांना बाहेर काढलं आणि आज आपण त्याचं स्मरण करतो. विधवा विवाह, अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीमुक्ती आणि दलित स्त्रियांना शिक्षित करण्याचं ध्येय सावित्रीबाईंनी हे आपल्या जीवनाचं ध्येय मानून घेतलं आणि त्याबरोबर त्या सर्व स्त्रियांना प्रवाहात आणलं. याबरोबरच त्या उत्तम अशा कवयित्रीही होत्या आणि म्हणून सावित्रीबाईंना मराठीची आदी कवयित्रीही म्हणून ओळखलं जातं. म्हणून म्हणावंसं वाटतं, साऊ तुझ्या दगड शेन गोटे झेलण्याचे बळ आहे, तुझ्या दगड गोटे शेन झेलण्याचे बळ आहे, ती जी काही आज आहे तुझ्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाचे फळ आहे, ती जी काही आज आहे तुझ्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाचे फळ आहे. या अशा लढाऊ असलेल्या साऊला, सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत, जय क्रांती, जय ज्योती. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन